एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। कर्नाटक राज्यातील भालकी तालुक्यातील रामतीर्थवाडी येथे आयोजित 7 दिवसीय भागवत कथा सप्ताह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात आणि समाजाच्या एकोप्याच्या भावनेने संपन्न झाला। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील या गावात हजारो भाविकांनी उपस्थित राहून भक्तिरसाने न्हाऊन निघाले। या सोहळ्याची खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मान्यवरांचे आगमन। याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे तसेच ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांचे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून आणि घोषणाबाजी करत अतिशय भव्य स्वागत केले। गावच्या सर्व बाजूने निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसरात धार्मिक व सांस्कृतिक रंग भरले। कार्यक्रमाची वैशिष्ट्ये व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांवरील अप्रतिम मूर्तीने उपस्थितांचे लक्ष वेधले। दत्तगुरू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पारंपरिक पद्धतीने कथा प्रारंभ, महाआरतीचा मान नवनाथ लंगोटे, सरोजनताई बिरादार, तानाजी बिरादार, सुशांत बिरादार, मंगलाताई बिरादार यांना मिळाला। माऊली महाराज कदम व गजानन महाराज नांदेडकर यांचे विशेष मार्गदर्शन कृष्णाजी दिगंबरराव बिरादार व सरोजनाताई बिरादार यांनी संपूर्ण आयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली। उपस्थित मान्यवर संजय फुलसुंदर, मुकेश हवलदार, पवन लंगोटे, नवनाथ लंगोटे, सतीश बिरादार, विनोद जाधव, महादेव जाधव, रघुनाथ लंगोटे, तानाजी बिरादार यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य भाविकांची उपस्थिती उल्लेखनीय होती। भागवताचार्यजी त्याचप्रमाणे आपल्याकडे तुम्हाला सर्वांना माहीत आहे गावकरी पेपर असते मराठी, त्याचे मालक आहे डॉक्टर विश्वासरावजी। खास गावड्यामध्ये फिरत असते अख्खा महाराष्ट्रात आणि काही काही देत असते, घेत नसते, पेपरवाले असते तरी त्याच माझ्या बरोबर गाव महाराष्ट्रामध्ये भारतमध्ये फिरतात, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये ते पण आले। त्यांना माझी विनंती आहे की 2 शब्द आमचे श्रोतांना असं सांगा की ते घरी घेऊन जाईल, जसे भागवत घरी घेऊन जाईल तसे हे पण घरी घेऊन जाईल। आपले वैभव महाराज आपला 7 दिवसाची कथा, आज कोणता दुसरा दिवस आहे? दुसरा दिवस आहे, पण रोज रोज तुम्हाला काही ना काही नवीन ऐकायला मिळेल। खास ध्यान ठेवा, भागवत मध्ये जे आहे ना ते कसेमध्ये नाही आहे आणि जे भागवत करतो ते मोठा भाग्यशाली लोक आहे। माझ्याकडे आता 2 महिन्यात 4 भागवत आहे, कारण भागवत करणं सोपा नाही आहे। पैसे कमवणं सोपं आहे, पैसे वापरणं सोपं आहे, चांगल्या मार्गावर वापरू शकतो, वाईट मार्ग वापरू शकतो, पण पैसे कमवून चांगल्या मार्गावर लावायचा ते सोपा नाही आहे। ते ईश्वराची असीम कृपा असतो ते लावू शकते। तर माझी विनंती आहे, आमचे महाराष्ट्र मराठी पेपर मातृभाषा आहे आपली, त्यांच्या पेपर चालवणं कठीण आहे, पण असं काही नाही आहे। तर त्यांची माझी विनंती आहे की 2 शब्द सांगावे। जय भगवान, जय भगवान, जय भगवान। भागवत कथा ऐका, भागवत भाग्य लागतो भागवत ऐकायला। ते डॉक्टरनी सांगितलं माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे, अरे तो संसारी आहे, हे असंसार, हे संसार नाही आहे, हे देवाच्या कथा आहे। कृष्ण भगवान ह्याच्यात स्वतः बसलेले आहे आणि हे महाराज बोलत नाही, ते बोलवते त्याला। खास ध्यान ठेवा, भरपूर ऐका, जेवढं ऐकाल तेवढं संधी हे ऐकणार ते तुमच्या बरोबर येणार आहे। शेती नाही येणार, माझ्याकडे चिकार बंगले आहे, गाडी आहे, सगळे काय आहे, पण संती येणार नाही मला माहित आहे, पण हे मला बोलतं ते आपलं संती येणार, ध्यान ठेवा। म्हणून सगळे ऐका बरोबर, मात्र ऐकून चालणार नाही, घरी घेऊन जावा। काय करतोय ऐकते भरपूर, नंतर झटके जय भगवान सोडून देते इथे आणि जेवण करून निघतात। तर आज मला असं तुम्ही लांबच फिरत असतो, 2-2, 3-3, 4-4 रोज गाडीमध्ये, पण गाडी पण तशी आहे, तिथे झोपून पण जाते, बसून पण जाते, काय आराम पण मिळतो। आज हे पोऱ्या पुण्याच्या बघा बच्चा एक गावात एक माणूस असलो ना ते घेऊन जातो, अख्खा महाराष्ट्र अख्खा भारतात घेऊन जाते। आणि मुंबईत सर्व गावाचे लोक आहे बाबा, तुमचे सर्व गावाचे, जालना असून द्या, लातूर असून द्या, सर्व गावाचे। लातूरमध्ये पण विलासराव देशमुख होते तेव्हा मी त्यांची आश्रमशाळेचं उद्घाटन करायला गेलो होतो। तसं कुठल्याही गावामध्ये हे लोक असे लोक असते तर मला घेऊन जाते। मी त्याला विचारत आहे तुमच्या गावात काय आहे, सोय आहे की नाही आहे, कारण माझ्याकडे भरपूर सोय आहे। सर्व गेले मला बोलते बाबा अर्धा तास झोपा ना, झोपलो तर झोपलो अर्धा तास, कारण झोप येणे सोपा नाही आहे, हे ऐकलं तर येणे, नाही तर येत नाही झोप, ध्यान ठेवा।
त्याच्यामध्ये भरपूर शक्ती आहे आणि महाराजांमध्ये पण भरपूर शक्ती आहे. आमची पण 2-3 मुली इथे भागवत कथाकार आली आहे. त्याचप्रमाणे आमच्या याच्यातला विद्यार्थी आहे माझ्या, असे हजारो विद्यार्थी तयार झालेले आहे आणि कुठे धंदा करत नाही. देती घेती नरकाच्या आधी. तुकाराम महाराजने बाबांना सांगितलं ना, धंदा नाही करत होते म्हणून तुकाराम महाराजला आठवण करतो आपण. खास ध्यान ठेवा. आपल्याकडे भागवत कथाकार आले, रामायणवाले आले, त्यांची गादीवर ठेवा. तुम्हाला शक्ती असली तेवढी भक्ती करा. काही कमी पडला नाही. जेवढी भक्ती केली तेवढा तुम्हाला भरपूर मिळेल. मी खात्री सांगतो. मला हे भागवतने काय दिलं ते मला सांगायची गरज नाही. डॉक्टरनी सर्व गोष्ट सांगितली आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की भागवतमध्ये जे काय गोष्ट आली ते घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलांना आपण शिकलो की नाही महत्त्व नाही, शिक्षण द्या भरपूर. जेवढा शिक्षण देवढा तेवढी आपली भावी पिढी सदरवणार. भावी पिढीची गोष्ट करू नका. महाराष्ट्र सदरवणार आणि भारत सदरवणार शिक्षणामुळे, दुसरं काही नाही. सरस्वती मोठी बहीण आहे, लक्ष्मी लहान आहे. सरस्वती आली की लक्ष्मीला यावर लागतो. आता महाराजांना कुठे हात पसरावं लागणार नाही, आमच्या कीर्तनकारांना पण हात पसरावं लागणार नाही, कारण त्यांच्याकडे शिक्षण आहे. म्हणून आज पण आपल्या भारतात शिक्षण नाही. आज ध्यान ठेवा. गावड्यामध्ये आपलं परवा गेलो तुम्ही सातारा, तिथून 8 किलोमीटर भूमिपूजन करायला होतं मुंबईच्या. 8 किलोमीटर शाळा आहे. आता 8 किलोमीटर कसे आमची मुली जाणार, कारण तो रावण वेगळा, हे रावण वेगळा होता. हे रावणला सीताची गरज नव्हती, पण तो रावण वेगळा. आताचे रावण वेगळे आहे. कळला की नाही. माऊलीला विचार होतो माझी मुलीला 8 किलोमीटर कसं पाठवू. बसमध्ये पण रावण येतो, आता तो शाळामध्ये पण रावण येतो. आणि ते रावण वेगळे आहे, हे रावण वेगळं आहे. इथं तुम्हाला दाखवण्यासाठी आहे की सीता कोण होती, रावण कोणता, राम कोण, सगळे आपल्यासारखेच होते. आज पण राम आहे, आज पण सीता आहे, इथे बसलेली आहे कुठतरी. आज पण आईच्या रूपाने सीता आहे, असं समजायला पाहिजे. म्हणून घर मंदिर सारखा आणि घराची स्त्री लक्ष्मी त्याला असं ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे. म्हणून बघा आपला भागवत कथाकार सोपा नाही भागवत कथा बनवणार. 50 लाखात एकाच बनतो भागवत कथाकार. आणि हे बघत नसते, बोलत असते, आपोआप बोलत आहे. त्याला बनवते कोण? कृष्ण भगवान बनवते. तर खास द्या ठेवा. म्हणून मुलाला शिक्षण भरपूर द्या आणि घर मंदिर सारखा. मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. माझे लाखो हजारो मंदिर माहिती नाही मला एवढे मंदिर आहे भारतात. एक मंदिर 700 कोटीचे आहे. मायापुरीमध्ये कलकत्ताच्या बाजूला 700 कोटी. हे तो आनंदीमध्ये 31 कोटी, 231 फुटाचा लांब. किती लांब बघा. हे तुमच्या मंडपात त्याच्यामध्ये 3 पाठी आमच्या विद्यार्थी आहे. ते सांगायच्या उद्देश ते सगळे आपले बरोबर ना क्रम केला. ते तुमची शक्ती असली भक्ती करा तर जय भगवान. याच्यात भक्त शक्तीची पण गरज नाही, पैशाची पण गरज नाही. ठेवलं तर ठीक आहे, नाही जय भगवान. पण ऐकायला तर काही नुकसान नाही ना. पण तुम्ही पण ऐका आणि तुमच्या घरात आपल्या मुलांची बायका, जे मुली लहान आहे त्याला पण ऐकायची याची गरज आहे. आपल्या घरात कधी तंटा होणार नाही, मी तुम्हाला सांगतो. हे ऐकला तर याच्यामध्ये एवढी शक्ती देवाला मिळाली. आणि महाराज लोकांमध्ये पण एवढी शक्ती आहे. एक शब्द बोलतो ते मोजून बोलते. आपल्यासारखे नाही बोलत. त्यांनी अभ्यास करावा लागतो, त्याचा तप करावा लागतो. तर दुसरी महत्वाची आहे, घरात येशी लक्ष्मी जर असं आई वडील देवापासून मोठे म्हणून आपण इथे उभा राहिलो आहे. हे बघा, एक माणूस पुण्याचा माणूस इथून पुण्या गेला, पुण्यावरून मला इथे आणला. मला असं सांगितलं की हेलिकॉप्टर आला असतो, म्हणजे उलटा सुद्धा असतो सगळे. कारण कधी परमिशन असतो, कधी नसतो, झंझट होतो. म्हणून आमचे विश्वासरावजी आता महाराष्ट्रात त्यांच्या पेपर पोहोचतो कुठलाही स्वार्थाशिवाय. आणि कुठे कुठे माझ्याबरोबर असते, काही नाही काय देत असते. आम्ही मागत नाही, याने पण कधी सांगितलं नाही. माझ्याकडे पण कोण मागत नाही, मला कळून जातो इथे काय देण्यासारखं आहे. समोर ना सांगतो, कारण मागितल्यानंतर दिलं त्याला काय किंमत आहे. ना मागतं द्या, पण शक्ती असली तर भक्ती करा. इथे जेवढी भक्ती करेल तरी तुम्हाला शक्ती मिळेल. हे भागवत, रामायण, गुरुपुराण आता माझ्याकडे 4 चालू आहे. डिसेंबर 2 पहिला हप्त्याला 2 आणि दुसऱ्या हप्त्याला 2, 4. दर महिन्यात 2 महिन्याला एक भागवत मुलांना शिकवतो. मुलांना, कारण मुलांना शिक्षणाची गरज आहे तरी संस्कारची पण तेवढी गरज आहे. ध्यान ठेवा. आज आम्हाला वर्धाश्रम माझ्याकडे हजारो वर्ध आहे. फुकट ठेवतो. कोण असलं तुमच्याकडे तर पाठवा. खाणं पिणं नाश्ता सर्व फुकट. आणि बाजूमध्ये मंदिर करून दिलं आहे गणपतीच्या. तिथे जाऊन भगवानचं नाव घ्या. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हा वारकरी संप्रदाय काम करत असताना आज मला कर्नाटक राज्यामध्ये भालकी या जवळच्या तालुक्यात येण्याचं भाग्य प्राप्त झालं. या ठिकाणी श्रीमद भागवत कथा सोहळा या ठिकाणी वैभव महाराजी जगताप यांच्या 7 दिवस या ठिकाणी सुरू. या कार्यक्रमासाठी
येण्याचं भाग्य मिळालं ते हिंदुस्थानातील थोर समाजसेवक ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात 70 ते 80 हजार मंदिरं बांधून दिली. 365 दिवस 24 तास त्यांच्या दारामध्ये दानधर्म, मंदिरासाठी असो, कोणी कॅन्सरने आजारी असो, ज्याला लागन त्याला, असं त्यांचं NKT ठाण्यामध्ये मोठं ऑफिस आहे आणि गेले 50 ते 60 वर्षांपासून ते दानधर्म करताय. आज या ठिकाणी येण्याचं भाग्य मला त्यांच्या रूपाने या ठिकाणी प्राप्त झालं. मी देखील एक वारकरी संप्रदायात जन्माला आलो आणि वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर माझं गाव देखील एक ग्रामीण भागातील, पण इथे आल्यानंतर मी विचारलं तर त्यांनी सांगितलं 25 वर्षापासून इथे भागवत कथा चालू असते, 30 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो. आणि या पलीकडे जाऊन या गावातील लोक नोकरी निमित्ताने बाहेर गावी गेले, मात्र गावाला विसरले नाही. ते 7 दिवस या भागवत कथाचं आयोजन करतात आणि माझी माय माऊली डोक्यावर पदर आणि ती ही भागवत कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी येत आहे. गर्दीपेक्षा दर्दी, गर्दीपेक्षा गर्दी. महाराजांच्या पुढे या कथेचं निदान 7 महिन्यांनी 7 दिवस जरी अनुकरण केलं तर नक्की ते हे होऊ शकतं. जोपर्यंत या सूर्य चंद्र या पृथ्वीवर आहे, जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे, तोपर्यंत हा ग्रामीण भागातील, शहरी भागातील गाडा नक्कीच चालत. या ठिकाणी आमचे परममित्र कृष्णाजी बिरादार महाराज यांनी याचं आयोजन केलं आणि मी देखील 365 दिवस मी पत्रकारिता करत असलो तरी मी देखील संपूर्ण जग कोणी येईल, पण अखंड हरिनाम सप्ताह दानधर्म करत असताना मी आर्थिक पैसे देत नाही. ज्या सप्ताहाला लागन त्याला मग 2 पोते साखर लागो, 10 पोते साखर लागो, ती देण्याचं काम मी करत असतो. मला इथे आल्यानंतर कृष्णाजी बोलले, मी म्हणणार शेवटची पंगत आहे का? ते नाही. मी मला आता ठीक आहे, मी आलोय तर शेवटच्या दिवशी एक 50 किलो साखर तो. आणि खरंच या ठिकाणी तुम्ही शहरी भागात गेले, गावाला विसरले नाही, हे महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्राच्या जवळ कर्नाटक आणि इथे आल्यानंतर ती संस्कृती आपण जपतायत, ही आनंदाची बाब आहे. यासारखे दानशूर माणसं, आज या माणसाकडे जर तुम्ही बघितलं तर वय 85 आहे. वाटतं का आपल्याला? 85व्या वर्षात आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे. मात्र मुलाचा वाढदिवस महत्वाचा नाही. मी ज्या कर्नाटक राज्यामध्ये जाईल तिथे देखील कृष्ण आहे, तो देखील माझा मुलगा आहे. आणि त्या पलीकडे जाऊन भागवत कथा, ते महिन्यातून 9 ते 10 ठिकाणी भागवत कथेला जातात, मात्र मोकळ्या हाताने कधी जात नाही. आणि या ठिकाणी मी कर्नाटक मध्ये आलो. या अगोदर मी आलो होतो निवडणुकीच्या काळात बातम्यांसाठी, पण मी खरं आलो आणि आल्यानंतर मला त्यांचा भाचा भेटला. त्याला विचारलं, ते प्रेस नाव पाहिलं, म्हणलं तू पत्रकार आहे का? तो म्हणला हो. बरं झालं म्हणलं, इथे आमचं दुकान चालू होईल. कारण का शेत असं आहे, तुमचं कुणीही आजारी असू द्या, कुणाचा कॅन्सर असू द्या, कुणाचं किडनीचं असू द्या, कुणाचं काही आजार असू द्या, त्यांना फोन करा, सर्व मोफत इलाज केला जातो. ते आल्यानंतर म्हणजे मी भागवत कथा ऐकण्यासाठी आलो, पण मला जो संकल्प आहे आज माझ्या मुलाचं, आज त्यांचं जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला सांगतो, हिंदुस्थानामध्ये असं कोणताही माणूस नाही, त्यांच्याकडे भरपूर ट्रस्टच्या माध्यमातून करतात. मग जे येईल ते कधी कुणाला नाही म्हणत नाही. या गावातील असो, या कर्नाटक राज्यातील असो, महाराज जे काही असन, मग अशी त्यांनी सांगितलं, पंढरपूर असल, आळंदी असल, इंद्रायणीच्या काठावर 231 फुटाचं मंदिर त्यांनी बांधलं. 33 कोटी 33 लाख 33 कोटी 33 लाख 33,000 असा शुभ आकडा आहे. आणि त्या पलीकडे जाऊन त्या भूमीमध्ये 10 गुंठे आम्ही 15 दिवसापूर्वी त्यांनी जागा घेतली. मी त्यांना एकच शब्द बोलतो, बाबा आळंदीमध्ये माझे ग्रामीण भागातील वारकरी येतात, आल्यानंतर त्यांना राहायची सोय नसते आणि तिथे आल्यानंतर अन्नदानाचा विषय असतो. पण शेवटी त्यांनी ते ऐकलं आणि लगेच त्यांनी अन्नदान सुरू केलं. 10 गुंठे जागा पण घेतली. विषय असा होता, त्या गोपाळपुऱ्यामध्ये कोणी जागा देत नव्हतं आणि ते बाबा लंडनला गेले. ते जास्त दिवस हिंदुस्थानात नसतात, ते लंडनला बाहेरच्या देशात असतात. पण ज्याला जागा द्यायची होती त्या जागा देणाऱ्यांनी सांगितलं, जोपर्यंत नानजीभाई येणार नाही तोपर्यंत मी जागा देणार नाही. कारण तुम्ही जागा घेशाल ती कमर्शियल बनवणार, आम्ही जागा त्यांना फक्त
या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी दिलेली आणि सोबत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आज ते कॅन्सरच्या एवढी मोठी गाठ त्यांच्या पोटात होती त्यातून ते बाहेर पडले तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असावे असतात. ते म्हणतात दान धर्म करावा लागतो तो कुठे केला पाहिजे. एक तो दान धर्म वारकरी संप्रदायासाठी आणि दुसरं ज्या ठिकाणी आपले उद्याचे आदर्श भारताचे नागरिक लहान मुलं ज्ञान मंदिरात शिकतात त्या ठिकाणी केला पाहिजे आणि तोच संकल्प त्यांनी मनी धरला. आज त्यांच्या शाळेमध्ये 90 ते 1 लाख मुलं शिक्षण घेत आहेत आणि ते शिक्षण घेत असताना हे शिक्षण मोफत त्या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून या ठिकाणी येण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालं. आम्ही सकाळी आल्यानंतर या गावात आल्यानंतर मी त्यांच्या घरात गेल्यानंतर आम्हाला जुने दिवस आठवले. महाराज माझं गाव तुम्हाला सांगतो 100% मालकरी गाव. माझ्या गावात आजही कोणत्याही प्रकारचं मांसाहार केला जात नाही. मी माझ्या आई वडिलांचं किती पुण्य मानतो. त्या कुटुंबात मला जन्म दिला आणि म्हणून मी आज वयाची 41 वर्ष असन बाबाजी 85 वर्षात असन म्हणून या ठिकाणी आल्यानंतर मंदिराचा विषय निघाला. खरं तर मी पाहिलं मला जे लागन खर्ची लागू ते सिमेंट लागू जे काय हनुमानाच्या मंदिराचं काही लागू सगळं देण्याचं काम मी बाबांच्या पाठीमागे लागून तुम्हाला 100% करून आणि शब्द दिला तर दुसऱ्यांसारखं नाही कोणतं राजकारण करायचं नाही काही मागायचं नाही. पण मंदिराचा विषय निघाला मी त्याला बोललो बाबा आपल्याला ते द्यावाच लागेल आणि ते देतील आणि त्या पलीकडे जाऊन या ठिकाणी ह्या मंदिराचं जे महाराज त्यांनी जे दगड बांधकाम आहे त्याच्यावर प्लास्टर करायला नाही पाहिजे. त्यांना मी बोललो आतल्याला प्लास्टर करू नका असे मंदिरं हे दगड त्याला कलर द्या त्या पद्धतीने ते जतन करा आणि महादेवाचं मारुतीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराला तुमचा जो प्रश्न आहे त्याचं प्लास्टर बाहेरचं फरची आणि कलर या तिन्ही वस्तू देण्याचं काम प्रत्येक बाबा करतील असा मी शब्द देतो. पुन्हा एकदा आपण माय माऊली खरं तर सगळ्या गावातील लोकांनी यायला पाहिजे हो. असे सण उत्सव का झाले पाहिजे का आपल्या मुलांनी देखील हा आदर्श पुढे नेला पाहिजे. मी शेवटचं सांगतो मला एक मुलगी माझ्या पत्नीला कायम सांगत असतो वर्षातील 365 दिवस मग पोळा असो भाऊबीज असो आपल्या घरात सण का करायचा. आपली मुलगी ज्यावेळेस दुसऱ्याच्या घरात जाईल त्यावेळेस तिच्या आईबापाचा उद्धार होतो. काय बोलतात तिला जर काही नाही आलं तर सांगतात तुझ्या आईबापाने काय शिकवलं. म्हणून ह्या गावामध्ये 30 वर्षांपासून 25 वर्षापासून भागवत आणि अखंड हरिनाम सप्ताह चालतो. हे तुमचं पुण्य हे तुमच्या पिढीला तुमच्या यांना कामाला येईल कारण हे पुण्य कुणालाही मिळत नाही. माऊली हे करण्यामागं दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असे सुरेख संगम असणारे तुमच्या गावातील तरुण आज नानजीभाई असेल तुम्हाला सांगतो किती कोट्यवधी रुपये खर्च करतात पण ते सांगतात ते परमेश्वराचे ते कर्म आहे. ते कर्म कुणालाही वाचायला येत नाही. म्हणून सर्व गावांनी अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये एकत्र या आणि जर तुमच्यासारखे जर एकत्र राहिले आता कृष्णाला मी सुद्धा मित्र असेल पण कृष्णाला भगवान रूपी देव जे लागेल ते तुमच्या गावाला देऊ शकतात. चांगल्या कामासाठी आजारपणासाठी त्यांचं दार सदैव खुलं असतं आणि ते वारकरी संप्रदाय भरपूर प्रेम करतात. पंढरपूरला सुद्धा आमच्या केंद्रीय महाराज संस्थांचे मोठे फुले बिले आहेत त्या ठिकाणी आता बाबा अन्नदान सुरू केलेले आहे. म्हणून गुजराती माणूस महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रात कमवलंय. ते ज्यावेळेस आले ते खरं गुजरातचे पाकिस्तान बॉर्डर फक्त 2 किलोमीटर त्या गावातले कच्छच्या भागातले ते ठाण्यात आले आणि ते काय म्हणतात मी ठाण्यात आल्यानंतर मी इथेच कमवलं आणि इथल्या वारकरी माणसाला महाराष्ट्रालाच द्यायचं पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील ते हिंदुस्थानात गेले आणि कर्नाटक सारख्या राज्यात येण्याचं भाग्य त्यांना मिळतंय आणि ते भाग्य वारकरी संप्रदायाकडे जाते. त्याबद्दल सर्वांचे आभार. या ठिकाणी महाराज तुम्ही कधी जरी आला मी एका दैनिकाचा मालक जरी असेल तर मी देखील न्यूज चॅनल असेल आमची संघटना ही 27,000 पत्रकारांची आमची संघटना जिथं मी राज्य सेक्रेटरी आहे. मी सर्व भागात नांदेडला असेल तुमच्या जालन्याला असेल सगळ्या भागामध्ये मी फिरत असतो आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला एक माणूस भेटला त्याला मी पाहिलं तो यांचा भाचा आणि असं काही जर कोणी आजारी असेल त्याला मदत करायची असेल पत्रकार म्हणल्यानंतर त्यांनी आम्हाला जर मदत केली तर त्याला मी नियुक्ती पत्र देणार आहे. त्याला मी सांगितलं आमच्याकडे भरपूर माल आहे हे भगवान आहे जो लगेगा म्हणते असं काम या ठिकाणी आपण करूया. या ठिकाणी महाराजांना शुभेच्छा देतो. परमेश्वराच्या रूपाने आमच्या आयुष्यात ते 2 दिवस तुमच्यासारख्या भागवताचार्यांना असं समाज प्रबोधन करण्याचं काम मिळो. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो
निवृत्ती महाराज देशमुख आणि माझं गाव एकच आहे. पण आमचे समाज प्रबोधक वेगळे आहे आणि तुम्ही भागवताचार्य आहात याचा मला मनस्वी अभिमान आहे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.